घेऊन प्रमोद देशपांडे सर आपल्यासमोर आलेले आहेत आणि सगळेच जण याचा आता मनातून विचार करतील. बरेच अनुवादकही इथे आहेत, त्यामुळे सगळ्यांच्या डोक्यात एक घंटी नक्कीच वाजली असेल. यानंतर आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. यानंतरचा कार्यक्रम आहे तो पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे. या पुस्तकप्रेमी संमेलनातील हे शेवटचं पुस्तक प्रकाशन आणि मंचावर मी आता आमंत्रित करते आहे चिपळूणचे यशवंत तथा राजाभाऊ बर्वे. श्री प्रकाश पत्की सर, हेमंत खेर सर, संतोष सावंत सरदेसाई, आपले कृष्णा डिंटे सर, भाग्यश्री पाटील आणि संध्या साठे जोशी. मंडळी, मराठी माणूस मग तो घाटी असो वा कोकणी, मंचावरील सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, मराठी माणूस मग तो घाटी असो वा कोकणी, कोकण, त्याची माती, त्याचा मेवा हा प्रत्येकालाच कायम आपला आणि जवळचा वाटत असतो. तर अशा या कोकणातील इरसाल पण तितक्याच व्यवहारी व्यक्तिमत्वांचा वेध घेणारं, कोकणातल्या मातीत मुरलेल्या आणि ज्याच्या मनामनात कणाकणात कोकण मुरलं आहे अशा यशवंत तथा राजाभाऊ बर्वे यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि भाग्यश्री प्रकाशनने प्रकाशित केलेलं इरसाल कोकण रंग हे पुस्तक वाचकांना आगळाच आनंद देऊन जाईल. राजाभाऊ स्वतः देखील एक अस्सल कोकणी व्यक्तिमत्व. मार्च 2020 बँक ऑफ इंडियातून ते निवृत्त झाले. बऱ्याच आघाड्यांवर ते कार्यरत आहेत. इतकंच आता मी इथे नमूद करते आहे. पुस्तकप्रेमीमधील काही मित्रांच्या लेखनातून स्फूर्ती घेऊन त्यांचं इरसाल कोकण रंग हे पुस्तक आज इथे प्रकाशित होत आहे. यातले बरेचसे लेख मी वाचलेले आहेत, त्यामुळे मी हे नक्की सांगू शकते की अतिशय सुरेख पुस्तक. प्रत्येक शब्द राजाभाऊंनी स्वतः घेतलेल्या अनुभवातून आलेला असल्यानं त्याला एक भावनिक पण सुरेख वलय तयार झालं आहे. अगदी सिल्व्हर लायनिंग म्हणतात ना, तसंच. आपण खूप पुस्तकं आणि इतर बरंच काही वाचतो, कधी करमणूक म्हणून, कधी माहितीसाठी, कधी अभ्यासासाठी, पण त्यांचं हे लेखन अतिशय तरल आहे. तरीही त्या प्रत्येक लेखाचा शेवट हा काहीतरी सांगून जाणारा देखील आहे, विचार करायला लावणारा आहे. हे सगळं इतक्या साध्या सोप्या भाषेत त्यांनी लिहिलेलं आहे की हातात घेतलेलं पुस्तक पूर्ण केल्याशिवाय खाली ठेवताच येणार नाही. मंचावर मी अजून आमंत्रित करते अरुण म्हात्रे सरांना. सर प्लीज. प्रकाश पत्की सरांनी या पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी मी त्यांना विनंती करते. राजाभाऊ बर्वेंचं इरसाल कोकण रंग
ज्या पुस्तकाला मनोज कोल्हटकर यांनी सुद्धा अभिप्राय दिलेले आहे, हे पुस्तक प्रसिद्ध झालं असं मी आनंदाने जाहीर करतो. त्यांनी आपलं पुस्तकाविषयीचं मनोगत व्यक्त करावं. पुस्तकप्रेमीच्या प्रभावळीमध्ये व्यासपीठावर असलेले आणि व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्व माझे सिनियर मित्र आणि बंधू भगिनींनो, आज खरंच आनंदाचा क्षण आहे. आयुष्यभर अनेक गोष्टी आपण करत असतो आणि एक अशी काहीतरी गोष्ट घडून जाते आणि तो नेमका आजचा दिवस आहे. माझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे. गेले 2 दिवस अनेक प्रतिभासंपन्न लोकांच्या सहवासामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम पुढे चालला आहे आणि आज त्याचा दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. खरं सांगायचं तर वेळेचं बंधन प्रत्येकाने पाळायला पाहिजे आणि त्यामुळेच मी जे काही गोष्टी राहून जाऊ नयेत म्हणून मी माझं मनोगत थोडंसं लिखित स्वरूपात आणले. ते 5 मिनिटात संपेल आणि ते मी बोलून दाखवतो. या कार्यक्रमाला माझी पत्नी, माझा मुलगा, माझी सून आणि माझा एक नातू एवढी 4 जण आलेली आहेत. देवटे सरांच्या आग्रहास्तव मी त्यांना विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर या. पुस्तकप्रेमी या समूहाच्या 4थ्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्व ज्ञान, अनुभव आणि प्रतिभा संपन्न बंधू भगिनींना माझा नमस्कार. समूहाचं हे सलग 2रं संमेलन या कराड नगरीमध्ये होत आहे. कृष्णा आणि कोयना या 2 नद्या जशा सह्याद्रीतून उगम पावून कराडला संगम पावतात, त्याचप्रमाणे आज या संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्राबाहेरून देखील अनेक बंधू भगिनी येथे एकत्र आले असून एक अभूतपूर्व प्रीती संगमाचं दर्शन आपण कालपासून येथे अनुभवत आहोत. ज्येष्ठ अशा या पुरुषोत्तम मासामध्ये सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ सहकार्यांना माझा नमस्कार. खरंच माझ्या आयुष्यातील एक सोनेरी आणि संस्मरणीय असाच हाचा दिवस आहे. अभिव्यक्तीच्या अनेक माध्यमांपैकी लेखन या माध्यमातून आज ज्या कोकणातील निसर्गावर आणि तिथल्या लोकांवर मी प्रेम केलं, जिथे मला भरभरून प्रेम, माया, जिव्हाळा आणि आदर मिळाला, त्या कोकणातील मला भेटलेल्या, माझ्या मनात कायम वास्तव्याला येऊन राहिलेल्या निवडक अशा इरसाल अशा व्यक्तींचे, त्यांच्या गुणावगुणांचे चित्रण करून त्यांना चिरंतन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. 40पेक्षा अधिक निवडक व्यक्तिचित्रांचे संकलन केलेले इरसाल कोकण रंग या पुस्तकाचे प्रकाशन आत्ताच झालं आहे आणि ते देखील पुस्तकप्रेमी या प्रतिष्ठित समूहातील आपल्यासारख्या सर्वच गुणग्राहक आणि प्रतिभावान बंधू भगिनींच्या उपस्थित झालं आहे. हे सारे क्षण माझ्या मनाच्या कुपीमध्ये कायम साठवून ठेवावे. तसेच माझं हे पहिलंच पुस्तक आहे. एक अनामिक हुरहुर, भीती, उत्सुकता असे संमिश्र भाव आज माझ्या मनामध्ये दाटून आलेले आहेत. यापूर्वी व्यक्तिचित्रांच्या प्रांतामध्ये पु ल देशपांडे, रवींद्र पिंगे, प्र.के. अत्रे, दुर्गाबाई, इरावती कर्वे, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, दमा मिराजदार अशा अनेक ज्येष्ठ साहित्यिकांनी हा लेखक प्रकार एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेला आहे. त्यामुळे ही व्यक्तिचित्रे सादर करत असताना एक प्रकारचं दडपण माझ्या मनावर आहे. तरीही आपुली तो माईक वार्ता करविता श्री पांडुरंग या भावनेने मी आज हे पुस्तक सरस्वती आणि आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करत आहे. वाचकांना या ग्रंथ वाचनातून निखळ आनंद मिळो आणि माझा इरसाल असला तरी कोकणी माणूस वाचकांच्या मनात एक आदराचे स्थान निर्माण करो, एवढीच या शारदेप्रती आणि आपल्या सर्वांच्या प्रती प्रार्थना. पुस्तकप्रेमी हे कुटुंब आहे. श्रीकृष्ण आमचा प्रमुख आहे. या समूहाच्या व्यासपीठावरून माझ्या पुस्तकाचे प्रकाशन होणे माझ्यासाठी अत्यंत भाग्याची अशी गोष्ट आहे. असं म्हणतात की संसर्गजा दोषगुणा भवंती किंवा परीसस्पर्शे लोहम सुवर्णत्वम प्रपद्यते. संगतीनुसार गुणदोष प्राप्त होतात आणि परीसस्पर्शाने लोखंड सुवर्णाचं रूप घेतं.
माझ्यात जो काही थोडाफार चांगला बदल झालेला आहे तो गेली 5-6 वर्षे आपल्यासारख्या बुद्धिमान आणि गुणी लोकांच्या संगतीत राहिल्यामुळेच झाला आहे असं मी समजतो आणि त्यामुळे या सर्वाचं श्रेय आपणा सर्वांचं देखील आहे हे मला इथे नमूद करावं वाटतं. आजच्या या पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर जी मंडळी उपस्थित आहेत त्यापैकी कॉम्रेड प्रकाश रतकी सर हे बँकिंग आणि कामगार चळवळीतलं मोठं व्यक्तिमत्व, त्याहीपेक्षा मला सतत अनेक चांगल्या गोष्टींसारखे प्रोत्साहन देणारे ते माझे गुरु आहेत. खेर सर असतील, सावंतदेसाई सर असतील, या माझ्या मित्रांनी देखील माझ्या बँकिंग कारकिर्दीमध्ये वेळोवेळी मदत केलेली आहे. दिवटे सर तर आपल्या सर्वांचाच हक्काचा माणूस, कुठल्याही क्षणी आपण त्यांना हाक मारावी आणि त्यांनी आम्हाला हाक मारावी असं हे आमचं अतूट नातं आहे. भाग्यश्री आणि पूर्वाताई यांनी या सर्वांमध्ये मला जास्त मदत केली आहे. एकीने देखण्या अशा पुस्तक निर्मितीसाठी तर दुसरीने माझ्या पुस्तकातील इरसाल अशा व्यक्तिचित्रांना प्रकाशनापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनेलवर आधीच प्रसिद्ध करण्यासाठी. आज योगायोगाने मी अरुण सरांना विनंती केली की 1-5 मिनटं थांबा, लगेचच कार्यक्रम आहे आणि ते देखील आज व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी सर तुमचा खूप ऋणी आहे. माझ्या या व्यक्तिचित्रांना सर्वप्रथम दैनिक सकाळमत सारख्या प्रतिष्ठित दैनिकामध्ये स्थान मिळवून देणारे परंतु आज येथे उपस्थित नसलेले माझे स्नेही श्री शिरीष दामले आणि केवळ छोट्या 2-3 परिच्छेदांमध्येच कोकणी माणूस आणि त्याचा स्वभाव आणि माझ्या पुस्तकाच्या विषयाचं अप्रतिम रसग्रहण ब्लरमधून सांगणारा माझा जिवलग मित्र मनोज कोलटकर, त्याचबरोबर माझ्याच गावात राहणाऱ्या आणि पुस्तकप्रेमीच्या मी काय म्हणू की सर्वांच्या लाडक्या आज आणि बाई म्हणू शकतो आपण त्यांना, संध्याबाई, कायम हातात छडी असते, त्या देखील एका कोपऱ्यामध्ये आज इथे उपस्थित आहेत, माझ्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा देखील मी यासाठी ऋणी आहे. अर्थात हे सगळं या अनेक हातांनी हा गोवर्धन तोलून धरला नसता तर हे सारं खरंच अशक्य होतं. यासाठी या सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार आणि धन्यवाद मानतो. आज या माझ्या पुस्तक प्रकाशनासाठी व्यासपीठावर उपस्थितांची ही सारी मांदियाळी आणि तेजस्वी प्रभावळ आणि पुस्तकप्रेमी समूहाचं कोंदण या माझ्या प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी मिळावं या हा दैवी योग आहे. पुस्तकाच्या निर्मितीतील काळामध्ये मला सदैव मोकळी प्रेरणा आणि पाठिंबा देणारे आणि आज या सोहळ्याला आवर्जून उपस्थित राहणारे माझी पत्नी, माझा मुलगा, माझी सून आणि माझं सारं कुटुंब याचा देखील ऋणी आहे. पुस्तक निर्मितीचा आग्रह, निर्मितीतील लेखन, संकलन, दर्जावृद्धी या कामी ज्या माझ्या सर्व मित्रांनी मैत्रिणींनी या कामी मला सहकार्य केलं या साऱ्यांचेच या प्रसंगी मला आभार मानायचे. माझ्या पुस्तकातील मनोगतामध्ये या पुस्तकाची संकल्पना, प्रवास आणि सिद्धता याबद्दल मी सविस्तर लिहिलं आहे. त्यामुळे विस्तार, भय आणि वेळेचं बंधन यामुळे याचा मी पुनरुच्चार करत नाही. या संमेलनादरम्यान कालपासून अनेक लेखकांची पुस्तकं प्रकाशित झालेली होत आहेत. या सर्वच लेखक बंधू भगिनींना पुढील काळामध्ये त्यांच्या हातून अधिकाधिक सकस लेखन घडावं यासाठी मी शुभेच्छा देतो. संमेलनस्थळी या पुस्तकाच्या प्रती सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत. वेळ संपत आलेला आहे, प्रती थोड्या शिल्लक आहेत. त्यामुळे कृपया सर्वांनी माझ्या या लेखनाचा आनंद निश्चितपणे घ्यावा. कोकणातील इरसाल माणसांचा अनुभव घ्यावा आणि मला जरूर अभिप्राय कळवावा. केवळ माझं कौतुकच न करता त्यामध्ये काही चुका असतील तर त्या देखील मोठ्या मनाने सांगाव्यात. आपण सर्व त्यासाठी योग्य आहात असं मी समजतो. पुन्हा एकदा या प्रसंगी मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद आणि पुन्हा एकदा खूप खूप सर्वांचे आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.